हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली. खूप वेळेस आपण एक व्यक्तीचं जेव्हा बोलत असताना ऐकतो तेव्हा खूप छान वाटत असतं की अरे किती छान बोलला तो, अरे त्याचं कम्युनिकेशन खूप छान आहे बरं का. हे बोलत असताना आपण त्याच्याकडे काय म्हणून लक्ष दिलेलं असतं तर तो जेव्हा बोलत असतो जेव्हा तो वाक्य बोलताना एक ते स्टार्टिंगला किंवा मध्ये किंवा एंडला अशी काहीतरी एक्सप्रेशन वापरतो ज्याच्यामुळे तो जे बोलतो त्याला एक वेटेज येतो आणि आपल्याला वाटतं की खरंच खूप छान बोलतो. हे फक्त रिलेटेड टू मराठी आहे का तर नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचं सेमिनार ऐकत असू किंवा ग्रुप डिस्कशन ऐकत असू किंवा एखाद्या व्यक्तीचं जर इंटरव्ह्यू जेव्हा आपण ऐकत असतो तेव्हा आपल्याला खूप छान छान वाटते की अरे हा खूप छान बोलला. तर त्यांचं कम्युनिकेशन बेस्ट होण्यासाठी, त्यांचं कम्युनिकेशन स्किल जे आहे डेव्हलप करण्यासाठी त्यांनी जे एक्सप्रेशन्स वापरलेले असतात ते एक्सप्रेशन आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहे. म्हणजे आपण बोलत असताना सुद्धा ते एक्सप्रेशनचा वापर केला तर आपलं सुद्धा बोलणं एकदम इफेक्टिव्ह होणार आहे. तर ते कोणकोणते शब्द आहेत ते आज आपण बघणार आहे. तर एक्सप्रेशन फॉर गुड कम्युनिकेशन, चांगला संवाद साधण्यासाठी आपण काय करणार आहे, हे एक्सप्रेशनचा वापर करू शकतो. हे जे एक्सप्रेशन्स आहेत हे तुम्ही ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स किंवा मिडल ऑफ द सेंटेन्स किंवा ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स त्या सोयीनुसार किंवा त्या शब्दानुसार आपल्याला यूज करायचं आहे. आपलं बोलणं इफेक्टिव्ह करण्यासाठी फक्त सेंटेन्स बोलणे आणि त्याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह वापरून बोलणे किंवा काही कंपॅरिझन्स यूज करून वापरले तर आपलं काय होतं, बोलणं छान इफेक्टिव्ह होतं. त्यासाठी हे आपण शब्द त्याच्यामध्ये यूज करू शकतो. जसं की इन माय ओपिनियन, माझ्या मते. फक्त सांगताना भारत चांगला देश आहे एवढं न म्हणता माझ्या मते भारत हा खूप चांगला देश आहे, हे सेंटेन्स भारत चांगला देश आहे आणि माझ्या मते भारत हा चांगला देश आहे, ह्या दोन सेंटेन्सेस मध्ये जेव्हा तुम्ही हा शब्द वापरलाय तर त्या वाक्याला थोडंसं काय आलेलं आहे, वेटेज आलेलं आहे. म्हणजे एक्सप्रेशन्स हे खूप महत्वाचे आहेत तर ते आपण यूज करू शकतो. इफ यू आस्क मी, जर मला विचाराल तर ग्रुप डिस्कशन मध्ये जेव्हा आपण आपले पॉइंट पुट करत असतो तेव्हा तुम्ही अशा प्रकारचे एक्सप्रेशन त्याच्यामध्ये यूज करू शकता. द वे आय सी इट, म्हणजे मी जसं पाहतोय ना तसं, म्हणजे तुमचे ओपिनियन तुम्ही दाखवत आहात. इट सीम्स टू मी, मला असं वाटतं. ॲज फार ॲज आय सी, माझ्या माहितीनुसार, माझ्या पाहण्यात आल्यानुसार. ॲज फार ॲज आय कन्सर्न, माझ्या मते. आय ऑनेस्टली बिलीव्ह दॅट, प्रामाणिकपणे मला असं वाटतं. म्हणजे तुम्ही जे पुढचं स्टेटमेंट करणार आहे त्याच्या अगोदर हे शब्द तुम्हाला वापरायचे आहे. फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू, माझ्या नजरेने किंवा माझ्या दृष्टीने. पर्सनली आय थिंक, वैयक्तिकरित्या मला वाटतं. आय वुड लाईक टू पॉइंट दिस आउट, मला हे सांगायला आवडेल. इन माय एक्सपिरियन्स, माझ्या अनुभवाने किंवा माझ्या अनुभवातून. तुम्ही हे सेंटेन्सेसच्या बिगिनिंगला वापरायचं आहे आणि पुढचं सेंटेन्स कंप्लीट करायचं. जसं की आय वुड लाईक टू पॉइंट दिस आउट दॅट द कमिंग जनरेशन इज द डेव्हलपिंग जनरेशन. म्हणजे पुढचा जो सेंटेन्स आहे त्याला थोडंसं वजन देण्यासाठी मी काय केलेलं आहे, हा शब्द वापरलेला आहे. आय हॅव ऑब्झर्व्ड दॅट, मी बघितलं किंवा मी निरीक्षण केलं आहे किंवा माझ्या निरीक्षणातून या अर्थाने. आय एम नॉट सर्टन बट, मी निश्चित नाहीये किंवा माझी खात्री नाहीये पण. आय हॅव मिक्स्ड ओपिनियन्स ऑन दिस, माझी याबाबत मिश्र मते आहे. म्हणजे मी होच्या साईडनी पण नाहीये आणि नाहीच्या पण नाही, कारण काही ठिकाणी मला ते बरोबर वाटतं आणि काही ठिकाणी मला हे बरोबर वाटतं. हे सांगत असताना आपण वापरू शकतो मिक्स्ड ओपिनियन्स. आय हॅव नो ओपिनियन्स इन द मॅटर, माझी याबाबत काहीही मत नाही. फ्रॉम माय पर्स्पेक्टिव्ह, माझ्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या नजरेतून. आय फील दॅट, मला असं वाटतं. आय बिलीव्ह दॅट, माझा विश्वास आहे की. आय ॲग्री विथ यू, मी तुमच्याशी सहमत आहे. अकॉर्डिंग टू मी, माझ्या मते. अकॉर्डिंग टू रिसेंट रिपोर्ट, अलीकडच्या अहवालानुसार किंवा रिपोर्टनुसार. आणि ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट, खरं तर. हे सगळे सेंटेन्सेसच्या सुरुवातीला आपल्याला काय करायचे, एक्सप्रेशन यूज करायचे. म्हणजे तुम्ही बोलत असताना तुमचं जे मत आहे हे असं सांगताय. इन जनरली कुणाचं तरी तुम्ही सांगताय का नाही, मला असं वाटतं, माझ्या अनुभवातून मी हे सांगतोय. हे जे अलीकडे रिपोर्ट आले ना त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगतोय, मला असं खरं वाटतं. हे तुम्ही काय करता, स्ट्रेस करून बोलताय. म्हणजे तुमच्यामध्ये स्किल्स तुम्ही काय करताय, कम्युनिकेशनचे स्किल तुम्ही पुढच्या व्यक्तीला दाखवताय. आणि हे जेव्हा बोलत असतो तेव्हा पुढच्या व्यक्तीला हे खात्री पडते की अरे हा खरंच खूप चांगला कम्युनिकेटर आहे, त्याचं खरंच संवाद कौशल्य खूप छान आहे. हे फक्त कशामुळे झालंय, हे छोट्या छोट्या अशा अर्धवटच वाक्य, म्हणजे हे खरं तर अर्धच वाक्य. ह्याच्या पुढचं वाक्य ऑलरेडी तुमच्याकडे आहे. जस्ट ऍड ऑन साठी आपण काय करणार आहे,
त्या वाक्याच्या सुरुवातीला ठेवणार आणि त्या छोट्या छोट्या वाक्यांमुळे तुम्ही एक खूप छान कम्युनिकेशन करत आहे त्याच्यातनं दिसणार आहे। अशा प्रकारचे जे वर्ड्स आहेत त्याची लिस्ट करा। हे जे मी आता दिलेले आहे त्याचा वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बोलत असताना डेलिब्रेटली बोलत असताना ह्याचा वापर करा आणि पुढच्या व्यक्तीवर बोलत असताना तुमचं छाप पाडा। ओके, दिस इज फॉर टुडे। थँक्यू।